तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की सप्लाय आणि डिमांड झोन्स कसे ड्रॉ करायचे आणि कशा पद्धतीने तुमच्या एंट्रीज ज्या आहेत त्या शॉर्ट रिस्क मेथड, मीडियम रिस्क मेथड आणि हाय रिस्क मेथडमध्ये त्याच्यामध्ये हे करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शैक्षणिक किंवा एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. याच्या माध्यमातून कुठलाही ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप्स जे आहे ते दिले गेलेले नाही आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर जनरली ज्यावेळेस सप्लाय आणि डिमांड झोन आपल्याला ते बघून ट्रेड करण्याची सुरुवात करायची, तर त्याची जी सुरुवात होते ती त्याला ओळखणे, करेक्ट वेने ओळखणे आणि त्या झोनच्या आसपास, हाय प्रोबॅबिलिटी झोनच्या आसपास त्याला आपण ड्रॉ करणे याच्यापासून सुरुवात होते. म्हणून याच्या अगोदरच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण त्याबद्दल चर्चा केलेलीच आहे. ते एक डेडिकेटेड व्हिडिओ याच्यावरतीच बनवला होता. आता पुन्हा आपण याच्यामध्ये ज्या प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन्सबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणून ज्यावेळेस आपण हा डिमांड झोन ड्रॉ करतो किंवा हा सप्लाय झोन ड्रॉ करतो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, दोन लाईन्स महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे डिजिटल लाईन आणि दुसरी म्हणजे प्रॉक्झिमल लाईन डिमांड झोनच्या बाबतीत. आणि जर सप्लाय झोन आपण ड्रॉ करू राहिलो तर प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईन ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण त्याच्यावरनंच आपल्याला व्यवस्थितरित्या आयडिया येत असते की किंमत नेमकं कुठल्या दिशेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू राहिलेत. म्हणून ह्या पर्टिक्युलर 4 तासाच्या चार्टमध्ये, जो की युरो USD डॉलरचा फॉरेक्सचा चार्ट आहे, त्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. आणि जनरली ज्यावेळेस आपण करेक्ट वेनी जिथनं पोटेन्शियली प्राईस जी ती रिव्हर्सल करणार आहे किंवा जिथनं पोटेन्शियली प्राईस जी ती रिव्हर्सल होणार आहे, त्या गोष्टींपाशी जर आपण ह्या दोन लाईन जर काढल्या आहेत, ज्या की प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईन, त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते. म्हणून या चार्टमध्ये जर आपण ह्या डिजिटल लाईन आणि प्रॉक्झिमल लाईनबद्दल आणखीन जर चर्चा करायची झाली, तर लेट मी शो यू की पुढच्या पद्धतीने त्या प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन ज्या आहेत त्या सपोर्ट आणि डिमांड झोनच्या आसपास कशा पद्धतीने वर्कआउट होतात. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारच्या रेषा असतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो झोन बघायचा आहे तो म्हणजे सप्लाय झोन बघायचा आहे. सप्लाय झोन असा झोन आहे की जिथे सेलरची संख्या ही जास्त असते बायर्सपेक्षा, आणि दुसरा जो झोन असतो तो डिमांड झोन असतो, जिथे बायरची संख्या जी आहे ती सगळ्यात जास्त असते आणि तिथनं प्राईस जी ती रिव्हर्स करते. याच्यामध्ये आपल्याला गोष्ट करायची, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण हे पण डिस्कशन केलं होतं की कंटिन्युएशन ट्रेंडपेक्षा रिव्हर्सल ट्रेड जो आहे तो आपल्यासाठी जबरदस्त असू शकतो. तिथं फेवरेबल रिस्क रिवॉर्ड आपल्या गोष्टी चांगल्या दिशेचा हे असतो, त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला सप्लाय आणि डिमांड झोनच्या बाबतीत प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन्स काढायच्या असतात, त्यावेळेस दोन प्रकारच्या लाईन्स आपल्याला काढावं लागतात. एक म्हणजे सप्लाय झोनच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ते म्हणजे एक लाईन अशा पद्धतीने असणार आणि दुसरी लाईन जी आहे ती अशा पद्धतीने असणार. ह्या दोन लाईन्स आपण ज्या काढणार आहोत त्या कॅन्डलच्या बेसिसवरती राहणार आहे. ही जी खालची रेषा असणार आहे याला म्हटलं जाणार आहे प्रॉक्झिमल लाईन असं म्हटलं जाईल, आणि ही जी वरची रेषा आहे हिला म्हटलं जाईल डिजिटल लाईन. आता हे प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईन या सप्लाय केसच्या बाबतीमध्ये काय आहे ते आपण व्यवस्थितरित्या बघूयात. आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी आठवून देऊ इच्छितो की त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे रिव्हर्सल पॅटर्न बघितले होते. एक म्हणजे रॅली, बेस आणि ड्रॉप. हे जे बेस जो आहे, ज्याला मी इथं शॉर्ट फॉर्ममध्ये बेस म्हणतो, ह्या सप्लाय झोनमध्ये आपल्याला प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईन ह्या दोन लाईन्स आपल्याला तिथं काढावं लागतात. आणि हा तो जो गोल्डन एरिया आहे का जिकडनं आपण सेलिंगसाठी आपली पोझिशन जी आहे ती व्यवस्थितरित्या तयार करू शकतो. म्हणून ह्या दोन बॉर्डर लाईन्स त्या बेसिंग स्ट्रक्चरमध्ये म्हणजे ह्या बेसमध्ये तयार होतात, आणि तो एक गोल्डन एरिया असतो का ज्याच्यामध्ये आपल्यासाठी इनिशियल एंट्री आणि आपले स्टॉप लॉस जे ह्या सप्लाय झोनच्या आसपास तयार होत असतात. तुम्हाला मी सांगू इच्छितो की डिजिटल लाईन जी आहे ती तुमचा हा जर सप्लाय झोन आहे त्याच्या फार एंडला म्हणजे दूरच्या एंडला ही डिजिटल लाईन जी ती प्लेस झालेली असते, आणि प्रॉक्झिमल लाईन जी आहे ती त्या सप्लाय झोनला एकदम जवळ बनलेली असते. म्हणजे हा जर मी इथं जर कन्सिडर जर केला, हा जो एरिया जो आहे हा सप्लाय झोन असेल तर त्याच्या दूरच्या एंडला ही डिजिटल लाईन असणार आहे आणि जवळच्या एंडला प्रॉक्झिमल लाईन असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रॅली, बेस आणि ड्रॉप ह्या रिव्हर्सल पॅटर्नमध्ये अशा पद्धतीचं आपल्याला प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईनचा उपयोग तिथं करायचा असतो. याच्या उपरोक्त डिमांड लाईनमध्ये पुन्हा दोन प्रकारच्या लाईन असणार आहे, फक्त लोकेशन त्यांचं चेंज राहील. याच्या डिमांड झोनच्या बाबतीत कसं राहील, याच्यामध्ये पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीने ड्रॉप नंतर एक बेसिंग स्ट्रक्चर आणि बेसिंग स्ट्रक्चर नंतर रॅली आपल्याला होताना दिसेल. म्हणजे ड्रॉप, बेस आणि रॅली. मग हा जो बी आहे तो इथे असणार आहे आणि ह्या डिमांड झोनपाशी ह्या पद्धतीने होताना राहील. याच्यामध्ये फक्त तुमची डिजिटल लाईन जी आहे ती दूरच्या एंडला राहील म्हणजे खालच्या बाजूला राहील, जे की जिकडं तो डिमांड झोन
जो आहे तो एंड होतो आहे आणि वरच्या बाजूला ती असणार आहे प्रॉक्सिमल लाईन, जी की आपल्यासाठी त्या बेसिक स्ट्रक्चरच्या आसपास किंवा त्या डिमांड झोनच्या आसपास एकदम जवळच्या पार्टमध्ये राहणार आहे. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, हे पर्टिक्युलर जे आहे प्रॉक्सिमल लाईन किंवा डिजिटल लाईन, याचा उपयोग जर आपल्याला करायचा आहे तर तो रिव्हर्सल पॅटर्न्समध्ये करायचा आहे. रिव्हर्सल पॅटर्न मी इथं सांगितलं आहे. सप्लाय झोनच्या केसमध्ये रॅली, बेस, ड्रॉप. जर तुम्हाला हे कळलं नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येईल की आर, बी, डी हे मी काय म्हणतो आहे, किंवा याच्यामध्ये डिमांड झोनच्या आसपासमध्ये ड्रॉप, बेस, रॅली ह्या बाबतीत काय म्हणतो ही गोष्ट लक्षात येऊन जाईल. जर सप्लाय झोनमध्ये असाल तर डिजिटल लाईन जी ती दूरच्या एंडला राहील, प्रॉक्सिमल लाईन जी ती जवळच्या एंडला राहील. सप्लायच्या केसमध्ये जर आपण डिमांड झोनच्या साठी कन्सिडर करतोय तर डिजिटल लाईन जी आहे, जिथं डिमांड झोन संपतोय तिथं डिजिटल लाईन असणार आहे आणि ज्याच्या आसपास बेसिक स्ट्रक्चर आहे तिथे जे आहे हा प्रॉक्सिमलचा एरिया तिथे असणार आहे. आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्षात ठेवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सगळेच सप्लाय झोन किंवा डिमांड झोन वर्कआउट होतील असं नाही आहे. याच्यामध्ये तुमचा थोडासा अनुभव, तुमचा थोडासा एक्सपिरियन्स जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड झाला पाहिजे. याच्यामध्ये आणखीन फिल्टर क्रायटेरिया, आणखीन त्याच्यामध्ये छाटणीकरण करण्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे याच्याबद्दलसुद्धा आपण चर्चा जी करणार आहोत. हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईन्स कशा पद्धतीने युटिलाइज करायचं, कशा पद्धतीने यूज करायचं. ह्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या वेळेस एखाद्या डिमांड झोनच्या आसपास एक लॉंग टेल असणाऱ्या किंवा लॉंग अप्पर वीक असणाऱ्या जर कॅन्डल्स होत असतील तर तिथं तुम्ही ह्या प्रिन्सिपलचा अप्लाय अजिबात करू नका. दुसरं म्हणजे जो आपण याच्याबद्दल पण चर्चा केली होती म्हणजे स्टेअर केस पॅटर्न, म्हणजे पायरीसारखा स्टेअर केस पॅटर्न जर होत तिथं असेल तर तिथंसुद्धा ह्याला तुम्ही अप्लाय करू नका. आणि तिसरं म्हणजे डोजी कॅन्डल जर होऊ राहिल्यात, डोजी कॅन्डल म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल, शॉर्ट डोजी, ड्रॅगन फ्लाय डोजी, लॉंग लेग काइंड ऑफ डोजी, ग्रेवस्टोन डोजी अशा पद्धतीचे कॅन्डल जर होऊ राहिले तर तिथं ह्या पर्टिक्युलरला अप्लाय करू नका. स्टेअर केस म्हणजे अशा पद्धतीने फॉल, नंतर बेसिक स्ट्रक्चर पुन्हा फॉल असं जर होत असेल तर त्या स्टेअर केसमध्ये हे करू नका. एखाद्या ठिकाणी अशा पद्धतीचे हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, पुन्हा अशा लॉंग लेग डोजी अशा पद्धती होऊ राहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉक्सिमल आणि डिजिटल लाईन किंवा डिजिटल प्रॉक्सिमल लाईन हे तुमच्या डिमांड झोनच्या आसपास राहणार आहे, हे सप्लाय झोनच्या आसपास असणार आहे. त्या ठिकाणी ह्या रूलचा अप्लाय करू नका, कारण हे एक मॅनिप्युलेटेडचं लक्षण तिथं असू शकतं आणि त्यामध्ये सक्सेस होण्याऐवजी तुमचं सायकोलॉजी बिघडण्याची शक्यता, चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त असू शकतात. म्हणून या लॉंग लेग काइंड ऑफ जर टेलच्या जर कॅन्डल जर तिथं होत असतील तर त्या जनरली त्याच्या खाली डिमांड झोन असेल किंवा त्याच्यावरती सप्लाय झोन असेल, त्याच्या आसपास ज्या प्रिव्हियस पेंडिंग ऑर्डर ज्या असतील त्या छोट्या मोठ्या प्रमाणात त्या फक्त फिलअप होण्याचा प्रयत्न करत असतात त्या प्रिव्हियस बेसिक स्ट्रक्चरला. त्या बेसला वरच्या बाजूला सप्लायच्या केसमध्ये, खालच्या बाजूला डिमांडच्या केसमध्ये त्याला फक्त टच करून ते रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता चला तर मग ह्या तिन्ही गोष्टींचं एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल की ह्या स्टेअर केस, लॉंग लेग ह्या कॅन्डलचा कशा पद्धतीने होऊन जाईल. तर हे 4 तासाचा चार्ट आहे आणि ह्या 4 तासाच्या चार्टला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलात तर तुम्हाला याच्यामधनं भरपूर काही गोष्टी लक्षात येतील. मी याला व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगतो. हे 3 रूल तुम्हाला जर व्यवस्थित समजलं म्हणजे कुठं आपण त्याला इग्नोर केलं पाहिजे याच्याबद्दल जर माहिती आपल्याला आली तर ॲटोमॅटिकली आणखीन आपला जो अभ्यास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल. इथं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, इथे फॉल होताना दिसला. पहिला रूल मी बोलतोय तर जनरली जो डिमांड झोन जो क्रिएट होऊ राहिला आहे तो अशा पद्धतीने इथे डिमांड झोन क्रिएट होतो आहे. तर याच्यापासून बाउन्स झाल्यानंतर ही एक पर्टिक्युलर आपल्यासाठी ही एक पहिली कॅन्डल, एवढ्या रेड कॅन्डलनंतर ही पहिली कॅन्डल आहे, म्हणून ह्या कॅन्डलचा लो आणि ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय जो आहे आपण इथं ड्रॉ करतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा जो झोन मी इथं ड्रॉ केला आहे ते याला मी म्हणतो आहे डिमांड झोन. का बरं मी ह्या कॅन्डललाच असं म्हणलो डिमांड झोन, कारण तुम्ही जर बघितलात तर त्याच्यानंतर जे फॉल होणाऱ्या कॅन्डल ज्या आहेत त्या झोनच्या आसपासच जे टच करत होत्या, मल्टिपल नंबर ऑफ टाईम जे आहेत त्या कॅन्डल्स तिथे येत होत्या आणि ह्या 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल किंबहुना ह्या 4 कॅन्डल, ह्या सर्व कॅन्डलचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर त्या सर्व कॅन्डलला अशा पद्धतीने खालच्या बाजूला एक लॉंग वीक आपल्याला बनताना दिसते. लॉंग वीक याचा अर्थ असा आहे की जनरली किंमत जी ती खाली येते आणि ज्या कुठल्या पेंडिंग ऑर्डर्स तिथं पडलेल्या आहेत त्या पेंडिंग ऑर्डर्सला फिलअप करण्याकरता, त्या पेंडिंग ऑर्डर्स
घेण्याकरता जी आहे ती किंमत 3 ते 4 वेळेस तिथे येताना दिसली आणि याच्यामुळंच तो प्रॉब्लेम होतो की हाय प्रोबॅबिलिटी झोन आपल्याला जो फिल्टर आउट करायचा आहे, जो आपल्याला व्यवस्थितरित्या वर्गीकरण करायचं आहे, ह्याची आयडिया जर आपल्याला व्यवस्थित आली तर ॲटोमॅटिकली त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. म्हणून इथं जर आपण कन्सिडर केलं तर इथं सुद्धा लॉंग वीक आहे, इथं जर कन्सिडर केलं तर इथं सुद्धा लॉंग वीक आहे. तर ह्या गोष्टी का होत आहेत, ह्या लॉंग वीक झाल्यानंतर तुम्ही इथं पुढची जर मूव बघितली तर एक स्ट्रॉंगर अशा भरपूर मोठ्या कॅन्डल किंवा ERC ज्या एक्सपांडेड रेंज कॅन्डल ज्या आहेत ते ज्या आपण कायम एक्सपेक्ट करत असतो त्या झालेल्या नाही आहेत. त्याऐवजी दोन्ही बाजूला रेंज असणाऱ्या, दोन्ही बाजूचे स्टॉपलॉस हंट करणाऱ्या कॅन्डल्स तिथं झालेल्या आहेत. आणि जर तुम्ही ह्या वरच्या बाजूची मूव जर बघितली ती एवढी ऑप्शनच्या प्रीमियममध्ये बदलाव होण्याकरता किंवा कॅशमध्ये एवढं वन साइडेड रॅली होण्यासारख्या तिथं कॅन्डल झालेलं नाही. आणि थोडंसं वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जी किंमत आहे, जी प्राईज जी आहे ती आपल्याला खाली येताना दिसते. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही डिमॅन्ड झोन आयडेंटिफाय केला आणि त्या डिमॅन्ड झोनमध्ये अशा पद्धतीच्या लॉंग वीकवाल्या जर कॅन्डल्स होऊ राहिल्यात तर त्याच्याबद्दल तुम्हाला तिथं लक्ष द्यायचं आहे की जनरली इथे जो आहे ह्या लॉंग वीकमध्ये इतका आपल्यासाठी चांगला जो ट्रेड जो आहे तो क्रिएट होणार नाही आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे वन साइडेड जी मोमेंटमची जी अपेक्षा असते ती तिथं तयार होऊ शकत नाही. म्हणून अशा गोष्टीला तुम्ही नक्कीच इग्नोर केलं गेलं पाहिजे. हा होता पॉईंट नंबर 1. दुसरा पॉईंट जर बघितला तो जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर इथला हा जो झोन जो आहे इकडं सप्लाय झाल्यानंतर इथनं इम्पल्सिव्ह मूव चालू झाली. इम्पल्सिव्ह मूव चालू झाल्यानंतर जसं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ERC आपल्यासाठी रिक्वायरमेंट आहे. इथं जर बघितलं तर 2 ERC ज्या आहेत ते तयार झाल्या. 2 ERC तयार झाल्या म्हणजे आपल्यासाठी एक बेरिश मोमेंटम जो आहे तो कंटिन्यू होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं आपला व्ह्यू जो आहे तो बेरिश होतो. परंतु याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की याच्यात एक प्रॉब्लेम असं झाला आहे की हा स्ट्रक्चर इथं आल्यानंतर पुन्हा असं एक स्टेअर केस पायरीसारखा स्ट्रक्चर त्याने तयार केला आहे आणि तिथं फॉलो करताना आपल्याला तो दिसतोय. म्हणजेच काय, जरी तुम्ही इथं एंट्री केली तर एंट्री केल्यावरती तुमचा जो स्टॉप लॉस जो जनरली असणार आहे तो जनरली ह्या कॅन्डलचा हाय किंवा ह्या कॅन्डलच्या आसपास असणार आहे. आणि जर तुम्ही पुढचं रिवॉर्डवाली जर मूव बघितलं तर तुमच्या दिशेमध्ये तो जाताना दिसत नाही आहे. म्हणून ज्या वेळेस अशा पद्धतीचं स्ट्रक्चर भले तुमच्या डाऊन साईडमध्ये किंवा भले तुमच्या अप साईडमध्ये दिसतंय त्यावेळेस तिथं एंट्री न करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हा झाला रूल नंबर 2 की ज्याच्यामध्ये स्टेअर केस पायरीसारखा पॅटर्न जर डाऊन साईडमध्ये किंवा अप साईडमध्ये आपल्याला दिसतोय तर अशा ठिकाणी तुम्ही ट्रेड न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट ह्याच चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवतोय, तो सांगतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं काय. जर फक्त आणि फक्त तिथं डोजी कॅन्डल होती आणि त्या डोजी कॅन्डल्सवरतीच तुम्ही तिथं काही गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय तर नक्की तिथं ट्रेड न करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं जर तुम्ही ही कॅन्डल जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथं फक्त डोजी कॅन्डल झाली होती आणि त्या डोजी कॅन्डल झाल्यानंतर एक सिमेट्रिकली किंमत फॉल होताना दिसली आणि पुन्हा आपल्याला एक हॅमर किंवा ते रिॲक्शन ॲट डिमांड झोन करून ती पुन्हा रिव्हर्स करताना दिसली. जर अशा पद्धतीची डोजी कॅन्डल होऊ राहिली तर अशा सेटअपला जे आहे तुम्ही इग्नोर करा, वेट करा प्रॉपर तुमच्या सेटअपसाठी. कारण जर तुम्हाला ह्या गेममध्ये जर पैसा कमवायचा आहे तर तिथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे पेशन्स. आणि हा जर पेशन्स तुम्ही व्यवस्थितरित्या जर ठेवला तर आणि तरच तिथं तुम्हाला चांगला सेटअप जिथं तुमच्यासाठी फेवरेबल रिस्क रिवॉर्ड ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये RR म्हटलं जातं तो तयार तिथं होताना आपल्याला दिसू शकतो. म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला 3 रूल सांगितले होते. ते म्हणजे काय, लॉंग विक्स असणाऱ्या ज्या कॅन्डल ज्या आहेत का ज्या डिमांड झोनच्या आसपास तयार हो राहिल्या अशा ट्रेडला सोडून द्या. दुसरा जो मी रूल सांगितला होता तो म्हणजे स्टेअर केस काइंड ऑफ पॅटर्न जर हो राहिला आहे तर त्याला सोडून द्या. आणि तिसरा पॅटर्न म्हणजे फक्त रेजिस्टन्स किंवा सपोर्टपाशी किंवा सप्लाय किंवा डिमांडपाशी डोजी कॅन्डल्स होऊ राहिले त्या डोजी कॅन्डलच्या बेसिसवरती तुम्ही जर ट्रेड करत असाल तर तिथं तुमचे फसण्याची शक्यता 1-2 वेळेस तुम्ही बरोबर पण येताल. बाकीच्या 80 ते 90% टाईम जे तुम्ही चुकण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त असणार आहे. इथं जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं तर त्या डोजीजला तुमच्या लक्षात येऊन जाईल की का बरं फक्त आणि फक्त डोजीच्याच हिशोबाने तिथं ट्रेड करू नये. आणि हेही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ट्रेडिंगमध्ये असतो. म्हणून आपल्याला एकदा ही गोष्ट कळाली मग आपल्याला सही ट्रेड सेटअप काय, कशा पद्धतीने उपयोग झाला पाहिजे याच्याबद्दलची आयडिया जी ती वेळोवेळी आपल्यासाठी येत असते. आता कॅन्डलस्टिक्समध्ये हे तर गोष्टी झाल्यात. आता हे सप्लाय आणि डिमांड झोन जे ते कशा पद्धतीने यूज करायचे आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याच्याबद्दल आपण बोलूयात. जर मला इथे सप्लाय झोनच्या बाबतीत जर बोलायचं असेल, सप्लाय झोनच्या बाबतीमध्ये डिस्कस करायचं असेल तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही पण चर्चा केली की सप्लाय झोन्स कशा पद्धतीने तयार होतात. इथनं
एक बेसिक स्ट्रक्चर झाल्यानंतर इथं फर्स्ट टॉप झाला, नंतर सेकंड टॉप झाल्यानंतर एक रिव्हर्सल स्ट्रॉंगर डबल कॅन्डलस्टिक करून तिथून किंमत जी आहे ती हे करताना दिसली. म्हणजे जर ह्या स्ट्रक्चरला मी जर व्यवस्थितरित्या जर समजून जर घेण्याचा प्रयत्न केला तर मला इथून इथपर्यंत जी आहे ती रॅली दिसते. ती रॅली झाल्यानंतर इथं त्याच्यात एक बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतोय बेस असं म्हणतोय, बेस तयार होते आणि बेस तयार झाल्यानंतर पहिली ERC आपल्याला इथं होताना दिसते आणि ती ERC एक्झिक्यूट होताना तुमच्यासाठी एक फेवरेबल रिस्क रिवॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये ड्रॉप होताना दिसतोय. म्हणजे आपल्यासाठी इथे कळतं आहे की इथे एक रॅली झाली, रॅली झाल्यानंतर इथे एक आपल्याला बेस होताना दिसतोय. म्हणजे हा रॅलीचा पार्ट, हा एक बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आणि तिकडनं फॉलो होताना ERCच्या माध्यमातून आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया आहे ती लक्षात येते. म्हणजे हा जनरली काय झाला, याला जनरली सप्लाय झोन असं म्हटलं जातं आणि या सप्लाय झोनमधनं आपल्याला आयडिया अशी येते की ह्या सप्लाय झोनमधनं किमती म्हणजे इथे सप्लायर जे आहेत ते सगळ्यात जास्त पद्धतीमध्ये तिथं तयार होतात बायर्सपेक्षा आणि त्याच्यामुळे किंमत जी ती खाली बाजून जाते. आणि हा एक रिव्हर्सल पॅटर्न आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवला असेल, प्रिव्हियस व्हिडिओज व्यवस्थित बघितले असेल, त्याचे नोट्स घेतले असतील, तर हा एक पॅटर्न जो आहे तो एक रिव्हर्सल पॅटर्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे तर कळालं की हा रॅली आहे, हा एक बेस आहे आणि त्याच्यानंतर ड्रॉप आहे. परंतु याच्यामध्ये आपल्यासाठी केव्हा एक ट्रेड सेटअप तिथं तयार होऊ शकतो याच्याबद्दलचं जर आयडिया, याच्याबद्दलची जर अंडरस्टँडिंग जर घ्यायची असेल तर चला तर मग आणखीन याच्या डिटेलमध्ये जाऊयात. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला व्यवस्थितरित्या जो आहे आयडिया जो आहे लक्षात येऊन जाईल. जर तुम्ही ह्या गोष्टीला जर व्यवस्थितरित्या उपयोग जर करायचा असेल तर ह्या सप्लाय झोनमध्ये जर बघितलात तर तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल की जनरली ज्यावेळेस हा फर्स्ट फॉल झाला होता त्यावेळेस एक सेकंड कॅन्डलस्टिक डबल कॅन्डलस्टिक झाल्यानंतर 2 कॅन्डलस्टिक असणारे कॅन्डल झाल्यानंतर एक पुलबॅक झाला आणि जवळजवळ तोच त्याच झोनच्या आसपास होताना दिसला. जर याच्यामध्ये मी जर हाय रिस्क मेथड जर यूज केली, हाय रिस्क मेथडमध्ये तुम्ही बघाल एक बुलिश कॅन्डल झाले नंतर लगेच रिव्हर्सलवाली ही गोष्ट होऊन गेली. तर ह्यामध्ये ही जी ट्रेंड रिव्हर्सलवाली जी कॅन्डल आहे म्हणजे दिशा जी होती याची ग्रीन होती, कारण ही मेन ओरिजिनल दिशा ग्रीन बुलिश दिशेमध्ये मार्केट जात होतं आणि ह्या कॅन्डलनी उलट्या दिशेमध्ये गेलं. म्हणून ह्या कॅन्डलचा हाय जो आहे तो हाय रिस्क मेथडनुसार आपल्यासाठी बसून जातो. आणि ही जी रेषा आपण इकडे ड्रॉ केली आहे ह्याच रेषेला जे आहे त्याला म्हटलं जातं डिजिटल लाईन, जी की सप्लाय झोनमध्येच तुम्ही सुरुवातीला आपण जे बघितलं त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. ह्या डिजिटल लाईनच्या आसपासच जी सप्लाय झोनच्या फार एंडला जी ती बसलेली असते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या कॅन्डलचा हाय जो आहे तो आपण असा कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे. ह्या बेसिक स्ट्रक्चरमधला हा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे हा जनरली सप्लाय झोन आहे. याच्यात जर दुसरं जर बघितलं तर ह्या कॅन्डलचा हाय होता, ह्या कॅन्डलचं जर क्लोज जर बघितला तर तो इथे आणि त्या क्लोजच्या आसपास जर दुसरी रेषा जर काढली जो की डिमॅन्ड झोनच्या सेंटरकडे येते आणि हा जो झोन जो आहे ही जी लाईन जी आपण काढली ह्या लाईनला प्रॉक्झिमल लाईन असं म्हटलं जातं. प्रॉक्झिमल या लाईनला जे आहे प्रॉक्झिमल लाईन म्हटलं जातं. म्हणजेच ज्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये ह्या सप्लाय झोनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये जिकडनं ताकदीनं किमतीने जे रिव्हर्सल केलं आहे त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की ह्या किमतीचा नेमकं काय तिथं विनियोग, काय तिथं आपल्यासाठी उपयोग आणि तिकडनं मार्केट जे ते रिव्हर्सल होतं. आता याच्यामध्ये तुमच्यासाठी एंट्री कुठं राहणार आहे, तुमची जी एंट्री जी प्लेस करणार आहे तुम्ही ह्या प्रॉक्झिमल लाईनपासून डिजिटल लाईनच्या इन बिटवीन जी ती ह्या हाय रिस्क मेथडमध्ये तुमची एंट्री ठेवणार आहात. तुमचा जो स्टॉप लॉस असणार आहे मित्रांनो ह्या डिजिटल लाईनच्या वरती जो आहे तुम्ही काही बफर पॉईंट्समध्ये तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस करणार आहात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही जी रेंज जी असणार आहे ही जी पर्टिक्युलर कॅन्डलचा हे स्टॉप लॉस जो असणार आहे तो मोठा असणार आहे, कारण याच्यामध्ये एक हाय रिस्क मेथड जे आहे तुम्ही ती कन्सिडर करता आणि त्या हाय रिस्क मेथडमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, याच्यामध्ये आपण हा ओरिजिनल दिशा जी होती ती बुलिश होती, याच्यामध्ये रॅली बेस आणि ड्रॉप हा पॅटर्न मला दिसता लागला आहे. याच्यामध्ये मी एकच गोष्ट बघितली की एक सप्लाय झोन आहे आणि त्याच्यामध्ये हा एक स्टॉप लॉसचा एरिया आहे आणि त्या झोनच्या आसपास आहे. आता ह्या हाय रिस्क मेथडमध्ये याचा उपयोग मी कसा करू शकतो ही तर गोष्ट झाली. याच्यामध्ये तर तुम्ही एंट्री तुमच्याकडनं हुकली आहे, समजा सगळं झाल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट कळते. तर याचा उपयोग तुम्हाला नेक्स्ट काय करायचा आहे, ज्यावेळेस पुन्हा भविष्यामध्ये किंमत जी आहे ह्या झोनला टच करण्यासाठी ती येणारच आहे आणि ज्यावेळेस ती ह्या झोनमध्ये टच करणार आहे तर याचा अर्थ आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण चर्चा केली आहे, डिस्कस केली आहे की किंमत ह्या झोनमध्ये आल्यावरती इथे पुन्हा एकदा
पुन्हाच एकदा किमती ज्या आहेत त्या इथं एक पेंडिंग ऑर्डर्स असणार आहे बिग इन्स्टिट्यूशन बिग प्लेयर्सकडनं, आणि ते त्यांच्या ऑर्डर ज्या आहेत ह्या प्रॉक्झिमल लाईनच्या वरती आणि डिजिटल लाईनच्या मध्ये ज्या आहेत त्या प्लेस करणार आहेत. आणि ह्याकडेच तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण याच्यावरनं तुम्हाला आयडिया तिथे येणार आहे की किमतीला नेमकं काय करायचं आहे, किंमत जी आहे ती कुठल्या दिशेमध्ये तिथं जाण्याचा प्रयत्न करते. कारण ही जर गोष्ट तुम्ही व्यवस्थितरित्या समजून जर घेतलीत तर आणि तरच तुमच्यासाठी तिथं काहीतरी गोष्टीचं होऊ शकतं. आणि त्यामध्ये तुम्ही याकडे जर लक्ष जर दिलात तर ह्या प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन आणि स्टॉप लॉसचं कॉम्बिनेशन जे आहे ते होऊ शकतं. आता पुन्हा नंतर काय झालं ते बघूयात. तर आपण इथं ड्रॉ केली आहे प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन्स. स्टॉप लॉस काय आहे ते बघूयात. नंतर किंमत त्या झोनच्या आसपास आली आणि तिथं रिॲक्शन काय झाली याच्याबद्दलची आयडिया करूयात. बघा, त्या झोनला टच केल्यानंतर जवळजवळ तिकडनं ती जी आहे ती फॉल करताना दिसले आणि आता सध्या किंमत त्या झोनच्या आसपासच ट्रेड होताना दिसते. आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ त्या झोनला टच केल्यानंतर म्हणजे सेकंड टच केल्यानंतर काय गोष्ट इथं घडताना दिसली. म्हणजे इथे ज्यावेळेस फर्स्ट टाईम आली तर कशा पद्धतीने रिजेक्शन झालं आणि रिजेक्शन झाल्यानंतर हा जर तुम्ही जर फॉल कन्सिडर केलात इथं तुमची स्टॉप लॉस ज्या आहे त्या झोनच्या हिशोबाने जर हा पहिला फॉल कन्सिडर केलात तो जवळजवळ 0.80% आसपास आहे. तुम्ही त्या ट्रेडमध्येच टिकून राहिलात कारण तुम्हाला माहिती आहे किंमत जी आहे ती जात नाही आहे, तर त्यामध्ये तुमचा इथं स्टॉप लॉस गेला असता. आणि सेकंड अटेम्प्टला ज्यावेळेस तुम्हाला कळतं की एक कन्सॉलिडेशन होऊ राहिलं तर तिथं तुम्हाला कशा पद्धतीची एक स्ट्रेट व्हर्टिकल मूव 1.65ची व्हर्टिकल मूव जी आहे ती 1 ते 2 ट्रेडिंग सेशन्समध्ये आपल्याला दिसू शकते. तर हे कशाचं द्योतक आहे, हे कशाचं महत्त्व आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही करेक्टली सप्लाय आणि डिमांड झोनला जर हायलाईट जर केलं, त्याला जर व्यवस्थितरित्या समजून घेतलं, भले तुमचं एखाद्या वेळेस तिथं स्टॉप लॉस हिट होऊन जाईल, इथं तुमच्यासाठी काहीतरी 0.6%चं रिवॉर्ड होऊन जाईल, एखाद्या वेळेस तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. पण थर्ड टाईम ज्यावेळेस तुम्हाला कळेल की किंमत जी आहे आता आपल्या फेवरमध्ये आपल्या दिशेमध्ये जाण्यासाठी तयार आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही 1.65%चा जो एक किलिंग रिटर्न जो आहे तो क्रिएट करू शकतो. आणि हे केव्हा करू शकतो, भलेही मी इथं जी पहिली मेथड हे केली आहे ती हाय रिस्क मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं, हाय रिस्क मेथडमध्ये आपण तिथं युटिलाइज करू शकतो, त्याच्यामध्ये आपण त्याला उपयोगात आणू शकतो. एकदा आपल्याला इम्प्रेशन कळालं की हा एक बेसिक स्ट्रक्चरचा फॉर्म आहे आणि याच्यानंतर किंमत जेव्हा केव्हा त्या झोनच्या आसपास येणार आहे आपण तिथं स्मूथली आपल्या शॉर्ट्स ॲड करणार आहे, कारण ह्या झोनच्या आसपास तिथं पेंडिंग ऑर्डर्स असणार आहे आणि त्या पेंडिंग ऑर्डरचा उपयोग विनियोग जो आहे तो आपल्याला आपल्या सेल ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी राहणार आहे, ज्या माध्यमातून आपल्यासाठी सगळ्यात जास्त मोमेंटम जे आहे तिथं कॅप्चर होण्याची शक्यता राहणार आहे. मला असं वाटतं हे जर तुम्हाला समजलं असेल नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की समजलं आहे की नाही समजलं आहे, म्हणजे आपण आणखीन त्याच्यावरती जो आहे एक विस्तृत चर्चा जी आहे ते आपण करू शकू. आणि जनरली तुम्ही जर बघितलात तर हा फॉल झाल्यानंतर किंमत जी आहे ती वन साइडेड फॉल करताना दिसली. त्या ट्रेडमध्ये तुमच्याकडे जर पेशन्स असेल, तुम्ही जर थांबू शकत असाल तर किती भयानक पद्धतीचा किलिंग रिटर्न जो आहे 2.9%चा किलिंग रिटर्न जो आहे तो तिथं क्रिएट होताना दिसला. आता तुमच्या मनामध्ये हा पण प्रश्न आला असेल, हे तर आपण एक सप्लाय झोनच्या आसपास आपण कन्सिडर आउट केलं होतं, इकडं एक सप्लाय झोन झाला आहे आणि त्या सप्लाय झोननंतर किंमत जी आहे इथे तो तयार झालेला इथे तो तयार झाला आणि त्याच्यानंतर किंमत का बरं इकडनं रिव्हर्सल करत होती पुन्हा, कारण इथं तो जो झोन जो आहे तो तुमच्यासाठी तो क्रिएट होत होता. आता मी तर एक सप्लाय झोनचं तुम्हाला एक मोठ्या म्हणजे एक्स्ट्रीम हाय रिस्क मेथडचा तुम्हाला तिथं तर उदाहरण दिलं. आता छोट्या याच्यासाठीचं मला तुम्हाला उदाहरण इथं तुम्हाला दाखवायचं आहे. जर तुम्ही इथं जर बघितलं जवळजवळ दोन्ही कॅन्डल ज्या आहेत त्या मोठ्या आहेत, म्हणजेच याच्यामध्ये जर आपण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जर बघितलात तर ऑलरेडी आपले हाय रिस्क मेथडमध्ये आपण बेसिक स्ट्रक्चरच्या ही जी रेड कॅन्डल जी आहे त्याच्या हाय एंडला आपण तिथं कन्सिडर केलं होतं. याला मी थोडंसं झूम इन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल नेमकं काय मला म्हणायचं आहे. जर आपण झूम इन जर केलं तर तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. ह्या कॅन्डलच्या हायला आपण काय म्हटलं होतं, ही आपली डिजिटल लाईन आहे आणि ह्या कॅन्डलच्या बॉडीच्या तिथं फार नियरर बॉडीच्या जवळ आपण इथं तुमची प्रॉक्झिमल लाईन हाय रिस्क मेथडमध्ये युटिलाइज केली होती, बरोबर. हाय रिस्क मेथडमध्ये आपण
ह्या एंडला जे आहे ते कन्सिडर केलं होतं. आता जर मीडियम रिस्क मेथड जर कन्सिडर करायची तर मीडियम रिस्क मेथडमध्ये ही जी बॉडी जिकडनं स्टार्ट झाली आहे ह्या पॉईंट ऑफ लाईनला आपण जी आहे ती आपली डिस्टल लाईन काढतोय आणि ह्या मीडियम रिस्क मेथडमध्ये ही जी बॉडी जिकडनं क्लोज झाली आहे म्हणजे सेकंड कॅन्डल जी रिव्हर्सल ट्रेंडवाली त्या तिथे आपण जे आहे आपली प्रॉक्झिमल लाईन काढतोय. म्हणजे ह्या मीडियम रिस्क मेथडमध्ये आपण त्याचा जो आहे उपयोग करतोय. ही जी लाईन जी आहे ही जी रेषा जी आहे ती आपल्यासाठी प्रॉक्झिमल लाईनचं काम तिथे करते. म्हणून लेट मी ॲड हिअर प्रॉक्झिमल. ओके, ही झाली तुमची प्रॉक्झिमल रेषा. एकच मिनिट, याच्या सेटिंगमध्ये जे आहे बॉर्डर नको, टेस्ट ग्राफ नको, प्रॉक्झिमल लाईन. आणि ही जी वरची जी रेषा आहे ती म्हणजे डिस्टल. डिस्टल लाईन काय होतं याला, डिस्टल लाईन. तर ही जी डिस्टल लाईन जी आहे आपण ह्या मीडियम रिस्क मेथड, आता जी मेथड आपण डिस्कस करतो ही मीडियम रिस्क मेथड करतोय. हाय रिस्क मेथडमध्ये ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो कन्सिडर केला होता. आणि ह्या मीडियम रिस्क मेथडमध्ये आपण याच्याबद्दल जे आहे ती डिस्कशन करतोय. तर ही मीडियम रिस्क मेथड आहे. आणि तिसरी जी मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण ते याचा उपयोग करतोय त्या तिसऱ्या मेथडमध्ये आपण जे आहे ह्या कॅन्डलला ह्या डिस्टल लाईन, ही जी डिस्टल लाईन जी आहे ती फार एंडला आपण घेऊन जाणार ह्या कॅन्डलच्या हायला. आणि ही जी प्रॉक्झिमल लाईनचं आपलं जे लोकेशन असणार आहे ते इथे घेणार आहे. आणि जनरली ही प्रॉक्झिमल लाईन आपली इथं घेतल्यामुळे त्याच्यामुळं आपला जो रिस्क रिवॉर्ड जो आहे म्हणजे आपलं हे एकदम स्लो कमी रिस्कवाल्या लोकांसाठी जे आहे त्याचा उपयोग होणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊन जाईल की किंमत नेमकं काय करते. म्हणजे तुम्ही बघू शकता हाय रिस्क मेथडमध्ये आपण ह्या कॅन्डलचा हाय आणि लो घेतला होता. मीडियम रिस्कमध्ये ह्या बॉडीच्या तिथं आपण आपला स्टॉप लॉस किंवा डिस्टल लाईन घेतली होती आणि इथे जे आहे आपली प्रॉक्झिमल लाईन घेतली होती. आणि मीडियम लो रिस्क मेथडमध्ये का ज्याच्यामध्ये आपल्याला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो मोस्ट याच्यामध्ये होऊ शकतो त्यामध्ये हे राहणार आहे. तर हे जे लो रिस्क मेथड जे आहे ते रिस्क आवर्स ट्रेडरसाठी आहे. याच्यामध्ये डिस्टल लाईन जी आहे ती हायेस्ट प्राईस ऑफ द कॅन्डलला तिथं प्लेस झालेली असते. आणि प्रॉक्झिमल लाईन जी आहे ते हायेस्ट बॉडी प्राईस, ह्या कॅन्डलची हायेस्ट बॉडी प्राईस जी आहे ती इथं प्लेस झालेली आहे. त्या बेसिक स्ट्रक्चरची तिथं प्लेस झालेली असते. आणि याच्यामुळं तुमची एंट्री जी आहे ती एक गुड याच्यामध्ये असते, बार्गेन प्राईसमध्ये असते. आणि त्याच्यामुळे तुमचा जरी लॉस झाला तो मोस्ट कम्फर्टेबल राहतो. म्हणजे कमीत कमी तुमचा लॉस होण्याची शक्यता तिथं चान्सेस असतात. आणि याच्यामध्ये तुमच्यासाठी फेवरेबल रिस्क रिवॉर्डसुद्धा असतो. जर तुम्ही ह्या टॉप झोनला जर टॅकल करू शकता, त्याला जर व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करू शकता आणि ज्यावेळेस मार्केट तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी फ्युचरमध्ये देते त्या ऑपॉर्च्युनिटीला जर तुम्ही टॅकल करू शकता, त्याला अंडरस्टँड करू शकता, तर त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की किमतीने जवळजवळ त्याच झोनला इथे जर बघितलं तर पहिल्या याला तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, इथं सेकंड एंट्रीला जो आहे तो तुमच्या फेवरमध्ये गेला, इथं थर्ड एंट्री तुमची क्रिएट झाली तिथं पण फेवरमध्ये गेला, इथं चौथ्या वेळेस तो फेल झाला. आणि पाचव्या वेळेस ज्यावेळेस तो ॲक्टिवेट होताना आपल्याला दिसला त्यावेळेस त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकता त्या प्रिव्हियस सेक्शनचं त्या बेसिक स्ट्रक्चरचं रिॲक्शन जे आहे त्या प्रॉक्झिमल आणि डिस्टल लाईनमध्ये होताना दिसला. आणि तो वन साइडेड एक किलिंग मूव जो आहे तो क्रिएट आपल्याला होताना दिसला. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून इथे बघू शकता तुमच्यासाठी हा वर्कआउट होतो आहे, इथे तो जवळजवळ वर्कआउट झाला, इथं तो फेल झाला आहे, इथं तो साईडवेजमध्ये होता त्याच्या झोनच्या आसपास क्रिएट करत होता, इथं तो फेल झाला, इथं सक्सेसफुल झाला. तर जवळजवळ 4 वेळेस तुम्ही सक्सेसफुल आहे आणि 2 वेळेस अनसक्सेसफुल आहे. पण तुम्ही जर ही लो रिस्क मेथड जर व्यवस्थितरित्या युटिलाइज करतायत तर त्या माध्यमातून तुमच्यासाठी एक किलिंग रिटर्न जे आहेत ते होताना दिसू शकतात. आणि हे तिन्ही एक्झाम्पल जे आपण कन्सिडर केले आहेत मित्रांनो ते सप्लाय झोनचे कन्सिडर केलेत. चला तर मग आता दुसऱ्या बाजूने बघूयात की नेमकं डिमॅन्ड झोनमध्ये कशा पद्धतीने ह्या किमती ज्या आहेत त्या वर्कआउट होतात आणि त्याचा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने होऊ शकतो. जर याच्यामध्ये जर ह्या डिमॅन्ड झोनमध्ये जर आलात आणि ह्या डिमॅन्ड झोनमध्ये आपण जर
हाय रिस्क मेथड जर बघितली तर याच्यामध्ये हा एक डाऊन ट्रेंड होता आणि त्या डाऊन ट्रेंडमध्ये कंटिन्युएशन करत करत स्टेअर केस पॅटर्न करत करत मार्केटने जो आहे तो इथं बेस बनवला. त्या बेसमध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितला तर हा पर्टिक्युलर कॅन्डलच्या इथं रिव्हर्स होताना दिसला आणि पुन्हा तिथं टच करताना तो दिसलेला आहे. म्हणून याच्यामध्ये जी कॅन्डल मला कन्सिडर करायची, मी ही करू शकतो किंवा ही करू शकतो किंवा ही करू शकतो, जी कुठली असेल ती मी करू शकतो. याच्यामध्ये जर बघितला तर डिजिटल लाईन जी असणार आहे ती फार एंडला असेल, म्हणजे ह्या झोनच्या आसपास असणार आहे आणि ती डिजिटल लाईन माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम डिमॅन्ड झोनच्या आसपास करेल. ती त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात राहील. आणि दुसरी जी प्रॉक्झिमल लाईन राहील ती ह्या कॅन्डलच्या हायला किंवा ह्या कॅन्डलच्या हायमध्ये असेल, कारण तो माझ्यासाठी हाय रिस्क मेथडचं काम तिथं करणार आहे. म्हणून मी ह्या कॅन्डलच्या हायला ग्रीनला जे आहे तो प्रॉक्झिमल लाईन तिथं युटिलाइज करतो. प्रॉक्झिमल लाईन युटिलाइज केल्यानंतर जनरली मला हे सांगायचं आहे की हे जे यूज मेथड हे केली आहे ही एक हाय रिस्क मेथड केली आहे. त्याच्यामध्ये ही जी रिव्हर्सलवाली जी कॅन्डल जी आहे ह्या रिव्हर्सलवाल्या कॅन्डलचा अगोदरची ग्रीन कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल कन्सिडर केली आणि त्याच्यामध्ये मी हिला डिजिटल लाईन म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो की हे जो बेसिक स्ट्रक्चर झाला आहे, म्हणजे हा बेसिक स्ट्रक्चर डिमॅन्ड झोनच्या आसपास झाला आहे. त्या डिमॅन्ड झोनच्या फार एंडला दूरच्या एंडला दूरवरती हा डिजिटल लाईन आणि जवळच्या एंडला जो आहे तो प्रॉक्झिमल लाईन राहणार आहे. याच्यामध्ये आपण रिव्हर्स झालेले ह्या दोन कॅन्डलचं जर कन्सिडर केलं तर त्या कॅन्डलच्या बेसिक स्ट्रक्चरच्या एकदम एक्सटेरियल पॉईंटला तुमची डिजिटल लाईन आहे आणि इकडे जे आहे तुमचं प्रॉक्झिमल लाईन आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस किंमत ह्या झोनमध्ये एंट्री करणार आहे, तुम्ही तिथं तुमच्यासाठी एंट्रीसाठी करणार आहात, स्टॉप लॉस जो आहे याच्या खाली ठेवणार आहात. परंतु याच्यामध्ये ज्यावेळेस किंमत याच्या बाहेर फर्स्ट ऑफ ऑल निघली होती ती एकदम वीक फॅशनमध्ये निघली. तर तुम्ही बघितलं तर कॅन्डल जे आहे ते एकदम स्ट्रॉंग पद्धतीने त्याच्या झाल्या नाही आणि सेव्हरल, जसं मी अगोदर सांगितलं होतं की जर ते 3 रूलबद्दल की सेव्हरल लॉंग टेल कॅन्डल जर तिथं होऊ राहिल्यात तर त्या सेव्हरल लॉंग टेल कॅन्डलचा काही त्याच्यामध्ये उपयोग नसतो आणि त्या माध्यमातून तिथं तुम्ही एंट्री केली गेली नाही पाहिजे. तुम्ही जर प्रॉपरली वेट केलं, प्रॉपरली मूव्हसाठी वेट केला आणि त्याच्यानंतर जर किंमत त्या झोनच्या आसपास जर रीच करू राहिली आहे तर त्यामध्ये तुमच्यासाठी एंट्री झाली आहे का नंतर ते बघूयात. ह्या प्रॉक्झिमल आणि डिजिटल लाईन मी आत्ता काढलं आहे म्हणजे मी करेक्ट वेनी रेकग्निशन केलं आहे डिमॅन्ड झोनचं किंवा त्या बेसिक स्ट्रक्चरचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी वेट करेल जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये किंमत एक चांगली शॉर्ट टर्म रॅली किंवा एक रॅली करून पुन्हा ती रिव्हिजिट करण्यासाठी ह्या झोनमध्ये येईल, त्यावेळेस मी माझी ऑर्डर जी आहे ती तिथं प्लेस करेल. त्यामध्ये मला माहीत राहील की माझा स्टॉप लॉस कितीच्या आसपास आहे, जो की डिजिटल लाईनच्या आसपास थोडासा 3-4 पॉईंटचा बफर असणार असेल आणि तिकडनं रिवॉर्ड जो आहे तो प्रिव्हियस स्विंग हायच्या आसपास मी तिथं प्लेस करेल. तर बघूयात किंमत नेमकं त्या झोनला टच केल्यानंतर काही रिॲक्शन तिथं आली आहे का. तर तुम्ही बघा जवळजवळ किमतीने जे आहे त्याच्या अगोदरच त्या प्रॉक्झिमल लाईनच्या वरनच जो आहे तो रिव्हर्सल करताना दिसले. म्हणजे इथं हा एक असा झोन आहे, जसं तुम्ही तो व्हिडिओ अगोदरचा बघितला नाही बघितला मला आयडिया नाही आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघा नक्की, ओरिजिनल आणि फ्रेश झोन्स. तर जनरली किंमत जी आहे ह्या झोनला गेलेली नाही आहे, म्हणजे हा एक फ्रेश झोन आहे आणि ह्या फ्रेश झोनला जर किंमत टच करायला आलेली नाही आहे म्हणजे हा एक फ्रेश झोन आहे, म्हणजे रिटेस्टसाठी अजून किंमत आलेली नाही आहे. आणि ह्या झोनच्या आसपास भरपूर पेंडिंग ऑर्डर्स असणार आहे आणि ज्यावेळेस ह्या झोनमध्ये तुम्हाला किंमत दिसणार आहेत तर नक्कीच हा एक स्ट्रॉंगर झोन असणार आहे का जिकडनं प्राईज जी आहे एक व्हर्टिकल रॅली करताना आपल्याला दिसणार आहे. म्हणून जेव्हा केव्हा ती येणार आहे, भलेही हा चार्ट एक क्रिप्टो करन्सीचा युरो USDचा तुम्हाला हा करन्सी पेअरचा चार्ट तुम्हाला इथे दिसतोय, परंतु याच्यामध्ये हा फ्रेश झोन जो आहे तो जनरली आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवणं आहे. याच्यामध्ये हा एक नॉन ओरिजिनल झोन आहे, कारण इथं प्रिव्हियसली सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो क्रिएट झालेला आहे, म्हणून हा एक फ्रेश झोन आहे. भलेही माझा फ्रेश झोनचा ॲट्रिब्यूट इथं मॅच होऊ राहिलं आहे, याच्यावरनं मला ही गोष्ट लक्षात येते की इथं हा एक असा झोन आहे का ह्या झोनमध्ये भरपूर साऱ्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत. म्हणजेच आपल्याला इंटरकनेक्ट करायचं, आपल्याला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांबरोबर कनेक्ट करायचं आणि त्याच्यावरनं जे आहे आपल्याला आयडिया येऊन जाईल. तर इथं मी तुम्हाला सांगितलं प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईन. जर माझं मीडियम रिस्क मेथडचं जर इथं युटिलायझेशन करायचं तर मीडियम रिस्क मेथडमध्ये ही जी प्रॉक्झिमल लाईन जी असणार आहे माझी ती इथे शिफ्ट होणार आहे आणि डिजिटल लाईन जी ती फार एंडला अशा पद्धतीने असणार आहे. एंट्री जे आहेत मी या झोनच्या आसपास ह्या प्रॉक्झिमल लाईनपासून डिजिटल लाईनच्या इन बिटवीन मी केव्हाही हायेस्ट लोवेस्ट कमीत कमी प्राईसला माझी बाईंग झाली पाहिजे, ह्या गोष्टीकडे लक्ष देईल, माझं रिस्क कमी राहील या गोष्टीकडे लक्ष देईल. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा, मी वेट करेल. इथं बघा 4 तासाच्या कॅन्डलने किती वेळ तिथं घेतला आहे याकडे पण लक्ष द्या. जर संयम तुमच्याकडे नाही आणि तुम्हाला 3-4 सेकंडमध्ये 20 सेकंडमध्ये पैसे पाहिजेत
नक्कीच मित्रांनो हे मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. तर ही झालं मीडियम रिस्क मेथड. आणि याच्यामध्ये मला जर एकदम कमीत कमी लो रिस्क मेथड पाहिजे तर त्या लो रिस्क मेथडमध्ये जनरली ही प्रॉक्झिमल लाईन जी आहे ती इथं ह्या कॅन्डलला शिफ्ट होऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्ही या प्रॉक्झिमल लाईनला शिफ्ट करून तुमच्या एंट्री जे ते होऊ शकतं आणि त्याच्यात तुमचं रिस्क रिवॉर्ड जो आहे तो अशा पद्धतीने वर्कआउट होताना दिसू शकतं. म्हणून याच्यामध्ये हाय रिस्क मेथड, मीडियम रिस्क मेथड आणि लो रिस्क मेथड ह्या सर्व मेथड जे आहेत ना तुमच्यासाठी काम करताना तिथे दिसणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमची सायकोलॉजी जी आहे ती व्यवस्थित वर्कआउट करायची आणि त्या झोनला ज्यावेळेस टच होण्यासाठी किंमत जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे ॲक्टिव्ह राहायची. ते ॲक्टिव्ह राहण्याकरता इथं तुम्ही अलर्ट पण लावू शकता. इथं प्लसमध्ये गेला तर ॲड अलर्ट म्हणून एक ऑप्शन तुम्हाला असतो. आणि हे जनरली तुम्ही एका स्टॉक्सच्या बाबतीत जरी एका 15 दिवसातनं एक ट्रेड जरी तुम्हाला भेटला तर तो तुमचा पूर्ण महिन्याचा खर्च करणारा जो आहे तो ट्रेड असू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात मी तुम्हाला ज्ञान दिलं आहे, मी तुम्हाला माहिती सांगितली. या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये करा. कुणीही तुम्हाला तुमचा हात पकडून जो आहे तो शिकवणार नाही. पण ह्यामध्ये जर तुम्ही ह्या ज्ञानाबरोबर तुमचा अनुभव एक्सपिरियन्स जर ॲड केला त्याच्याबरोबर जर तो बरोबर जर आणला तर नक्कीच आज नाही 6 महिन्यांनी नाही तर वर्षांनी किंवा 2 वर्षांनी तो तुमच्यासाठी काम करताना नक्कीच राहणार आहे. ही गोष्ट लक्षात राहून द्या. याबरोबरच या जीवनामध्ये तुम्हाला जे कोणी गुरु भेटलेले कुठलेही क्षेत्र भेटले असतील, शैक्षणिक भेटले असतील, पर्सनल भेटले असतील, कॉर्पोरेट भेटले असतील, व्यावसायिक भेटले असतील, त्या सर्व गुरूंना माझा साष्टांग दंडवत. त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जो कुठला गुरु तुम्ही फॉलो करताय, ज्याला कुणाला फॉलो करताय त्याच्याबरोबर कम्युनिकेशन ठेवा, त्याच्याबरोबर कृतज्ञ व्यक्त करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा नक्कीच जो आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण भरपूर सारे प्रयत्न करून हा व्हिडिओ जे आहेत आम्ही डेली अपलोड करत असतो. नक्कीच भविष्यात पण आपण या सिरीजला कंटिन्यू करणारच आहोत. आणि तुमचा प्रेम, तुमचा प्यार जो आहे तो आमच्याबरोबर नक्की ठेवा. ह्याबरोबरच काही ऑफर्स आत्ता सध्या चालू आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅट लिंक जी ती मेन्शन केलेली आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो आणि गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.